शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकामध्ये सध्या स्थितीला 2-3 अडचणी आपल्याला मुख्यतः बघायला भेटतात. हीट जास्त आहे, स्ट्रेस येतोय. स्ट्रेस आल्यासोबतच जी पानं आहे, त्या पानांची कर्लिंग होते. पानांची कर्लिंग होण्याचं कारण म्हणजे पांढरी माशी जी आहे, ती पानातली रस जो आहे तो शोषण करते. त्याच्यानंतर पानं जी आहेत ती उन्हाच्या दिशेने कर्लिंग होतात. शेतकरी खूप घाबरून जातात. तर घाबरून जाण्यासारखं काही कारण नाही. त्याच्यानंतर भुरी आणि डावणीचा प्रादुर्भाव म्हणजे पानं खालून खराब व्हायला सुरुवात होते. बऱ्याच ठिकाणी भुरी आपल्याला दिसते आणि सोबतच न्यूट्रिशन जाणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एक चांगलं कॉम्बिनेशन देतोय. जे कॉम्बिनेशन आपण घेतल्यानंतर बऱ्याच दिवस म्हणजे 10-15 दिवस आपण फवारणी नाही घेतली तरी चालू शकतं, असं एक कॉम्बिनेशन आहे. या कॉम्बिनेशनमध्ये ट्रॉपिकलचं टॅग फ्लाय, ज्याच्यामध्ये आपल्याला पायरिफ्लॉक्झिफेन, डायनोथोफिरॉन आणि डायफेन्थिऑन हे 2-3 मॉलिक्यूल आपल्याला बघायला भेटतात. याचा डोस आपल्याला ठेवायचा आहे 250 मिली. याच्यासोबत आपल्याला कर्जेट जे कोरट्यावरचं सिमोक्झॅनिल आणि मॅन्कोझिब हे 2 मॉलिक्यूल बघायला भेटतात. डोस ठेवायचे 200 लिटर पाण्यासाठी 600 ग्रॅम. सोबतच आपल्याला मॅजिक जेल जे मनीषा ॲग्रोचं बघायला भेटतं, याचा डोस ठेवायचा आहे आपल्याला 500 मिली प्रति 200 लिटर पाणी. सोबतच मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे सगळ्याच प्रकारचं न्यूट्रिशन आपलं जायला पाहिजे, न्यूट्रिशनची मात्रा पूर्ण व्हायला पाहिजे, म्हणून वलॅग्रोचं ब्रेकझिल प्लस आपल्याला 250 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी, अशी चौघांची एकत्रित कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला फवारणी घ्यायची. खूप अप्रतिम रिपोर्ट टोमॅटो या पिकावरती आपल्याला बघायला भेटतो.